राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे अमेरिका आणि इराण युद्धामध्ये ट्रम्पची भूमिका. ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू करून सगळ्या जगाला वेठीत धरलं आहे. आज सगळीकडे पेट्रोलचा, डिझेलचा, गॅसचा तुटवडा झालेला आहे सगळ्या जगामध्ये. छोट्या छोट्या बऱ्याच देशामध्ये तर सगळा कारभार बंद झाले होते. लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची. आणि अमेरिका हा देश लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणतो तो. आणि त्या देशाचा जो अध्यक्ष आहे त्याच्याविरुद्ध अमेरिकेमधले 90 लाख लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्याचा विरोध आहेत. या माणसानं सगळ्या जगाला वेठीत धरले आणि स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेतलेला आहे त्यांनी. क्रिप्टोकरन्सीमध्ये त्या माणसानं लाखो रुपये कमाई करून घेतली, ते त्याचे नातेवाईक वगैरे. आणि क्रिप्टोकरन्सीचा हा व्यवहार फक्त फार कमी देशात चालतो. त्याला फार काही असं चलन म्हणून त्याला मान्यता नाही आहे त्याला. तर ट्रम्प यांनी प्रत्येक देशाच्या विरुद्ध टेरिफ लावून त्यांच्या विरुद्ध कारवाई करतात. व्हेनेझुएलाची जी कारवाई केली, ट्रम्प यांना काय करायचे, सगळ्या जगावर आपली मक्तेदारी करायची आणि पेट्रोल डिझेलवर कंट्रोल करायचे. ते अशा पद्धतीनं काम करून अमेरिकेमध्ये आज मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. लोक रस्त्यावर आले म्हणजे ही वेळ आलेली की त्यांचा या राष्ट्राध्यक्षाला विरोध आहे. आणि या युद्धामध्ये एवढी मोठी भयानक हानी झालेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा म्हणजे बॉम्बस्फोट झालेले आहेत. कित्येक लोक जीवानिशी मेलेले आहेत. आणि हे करत असताना या माणसानं स्वतःच्या फक्त अतिरेकीपणासाठी ही सगळ्या जगाला वेठीत धरण्याची जी भूमिका घेतली ती फार धोकादायक आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्ध हा जर्मनच्या हिटलरमुळे झालं होतं आणि ही तिसरं महायुद्ध सुरूच आहे. आजकाल पहिल्यासारखं युद्धासारखं सगळे सैनिक समोरासमोर येऊन लढतील वगैरे असा काही प्रकार राहिले आता. हे असे क्षेपणास्त्र कॉम्प्युटरवरून त्यांचे स्विच ऑफ करणे, सायबर अटॅक करणे, अशा प्रकारचं हे आता युद्धातला नवीन प्रकार आहे. आणि ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या लोकांनी त्याच्यावर विरोध ज्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे. म्हणजे त्या देशातले लोकंसुद्धा या माणसाला किती या माणसामुळे परेशान झाले आहेत असं दिसायले. इराणचं ठीक आहे, त्यांची तिथलची त्या भागातली त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी आहे. पण अमेरिकेने याच्या युद्धामध्ये पडायला नाही पाहिजे होता. अमेरिकेचाच एक सिनेटर म्हणला की इस्रायलमुळं अमेरिका या युद्धात भरडण्यात आली आहे म्हणून. पण या माणसाला तावर घालणं फार महत्त्वाचं झालेलं आहे की अजून हा माणूस कोट्यात थराला जाईल, काय करेल याचा काही भरोसा नाही बाबा. आणि खोटं बोलण्यात तर नंबर एक आहे. एकीकडे म्हणत होता की त्याला नोबेल पारितोषिक पाहिजे शांततेचं, आणि आता पूर्ण जगात अशांतता केलेली आहे त्याचंही पारितोषिक देऊन टाकावं नवीन निर्माण करून ट्रम्प यांना, की सगळ्या जगामध्ये अराजकता निर्माण करून सगळ्यांना वेठीत धरलं. हिच्या बाबतीतलं पारितोषिक डिक्लेअर करावं लागेल लवकर. सध्या जगाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. सगळीकडचा कारभार ठप्प झालेला आहे. आज भारतामध्ये गॅस मिळत नाही आहे, लोक परेशान आहेत. हॉटेल बंद झालेले आहेत. आणि काही व्यवसाय हे नुसत्या गॅसवर होते. औरंगाबाद आणि कोल्हापूरमधले मोठ्या बऱ्याच इंडस्ट्री होत्या, त्या आज बंद पडलेल्या आहेत. तिथलचे सगळे लोक बेकार झालेले आहेत. हे परिस्थिती केव्हा सुधारेल काही सांगता येत नाही. वरचेवर ह्यांचं अटॅक करणं चालू आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन देश ओढल्या जात आहेत. रशिया युक्रेनमध्ये चालू आहे, अमेरिकेचा आहे तो, चीन मागून सपोर्ट करतोच इराणला. हे जगावर असलेले सध्याचं जे युद्धाचे ढग आहेत हे लवकर निवळले पाहिजेत. नाहीतर सर्वांनाच हा
बिकट प्रश्न निर्माण होईल असं वाटतं. ही एक भीती निर्माण वाटते की बाबा अशा प्रकारचं राहिलं तर काय होईल. आज आज कसं आहे की सगळा देश, सगळं जग एकमेकावर अवलंबून आहे. असं नाही की कोणी स्वयंपूर्ण आहे, स्वावलंबी आहे, असं नाही आहे. प्रत्येक देशाला एकमेकाची गरज आहे, कारण एकमेकाचा सगळा कारभार एकमेकावर डिपेंड आहे. पेट्रोल आहे, अन्नधान्य आहे, मेडिसिन आहेत, अशा सगळ्यात एकमेकाचा व्यापाराच्या संबंधामध्ये या माणसामुळं आज त्या इराणच्या इथून येणाऱ्या ज्या खाडीतून जहाजं आहेत ती येऊ शकत नाही आहेत. त्यामुळे सप्लाय बंद झालेला आहे. देव भलं करू, या ट्रम्पला सद्बुद्धी देऊ आणि हे लवकर परिस्थितीत जुळून जावी, चांगली व्हावी. आणि याच्या पुढच्या एपिसोडमध्ये अजून याबद्दल डिटेल माहिती देईल आपल्याला. जय श्रीराम.